फुफ्फुसाचा बॉस हा आमाशय आहे. आमाशयामध्ये क्लेदक कफ नावाचा कफ तयार होत असतो आणि तो फुफ्फुसातील अवलंबक कफाला सपोर्ट करत असतो, त्याचं पोषण करत असतो. त्याचा लुब्रिकेशन हा जो त्याचा गुण आहे, तिथे लुब्रिकेशनचं काम अवलंबक कफ करत असतो. तर त्याचं जे मेन हे आहे, पोषण करणारा जो कफ आहे तो आमाशयामध्ये तयार होत असतो. इनडायरेक्टली फुफ्फुसाचा आजार जरी फुफ्फुसामध्ये उत्पन्न होत असतील तरी त्याची जी मूळ त्याचा ट्रिगर पॉईंट आहे तो आमाशयामध्ये असतो. जर आमाशयातील क्लेदक कफ हा अपचन किंवा अग्निमांद्य किंवा अध्यशन म्हणजे वारंवार खाणे किंवा आहाराचं पचन नीट न होणे, अवेळी खाणे, जागरण जास्त करणे, थंड पदार्थ जास्त खाणे, यामुळे जर तिथला कफ दूषित झाला तर तो फुफ्फुसातील कफाला दूषित करतो आणि प्राण आणि उदानाची जी गती आहे या गतीमध्ये अवरोध निर्माण होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. यामुळे फुफ्फुसाचे आजार किंवा जुनाट सर्दी, सतत सर्दी राहणे, सतत शिंका येणे, घशाचे आजार, टॉन्सिल्स वाढणे, त्याचबरोबर मायग्रेन, डोकोदुखी आणि दमा, ॲलर्जिक दमा, ब्रॉन्कायटिस, बालदमा अशा पद्धतीचे आजार उत्पन्न होतात. परंतु महत्त्वाची जी मेख आहे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ती फुफ्फुसाचे जे आजार आहेत याचं मूळ जे स्थान आहे ते आमाशयामध्ये आहे. त्यामुळे ट्रीटमेंट करताना आमाशयाची ट्रीटमेंट करणे, त्याचबरोबर उदकवह स्रोतस आणि अन्नवह स्रोतस आणि प्राणवह स्रोतस या 3 गोष्टीचा विचार करून योग्य निदान जर आपण या ठिकाणी केलेत तर फुफ्फुसाचे आजार हे पूर्णपणे बरे होतात.